याची वस्तू म्हणून समजण्यात येत होता. मागासवर्गीय समाजाच्या काय काय अवस्था होती. रस्त्यावर आपण चालू शकत नव्हतो. रस्त्यावर चालत असताना आपल्याला आपल्या गळ्यामध्ये घंटा घालून चालणं भाग पाडत होतं त्यावेळी. कारण घंट्याची आवाज आली तर ते जे पवित्र लोक आहेत ते सगळे बाजूला होत होते. आपली सावली त्यांच्यावर पडली तर ते अपवित्र होत होते. अशी मानसिकता होती त्यावेळी. समाजामध्ये या पद्धतीचा विभाजन की तुम्ही ज्या समाजामध्ये जन्माला आले त्याच समाजाचा काम, खालच्या पातळीचा काम तुमच्या भागामध्ये आहे. तुम्ही काय महान लोकांच्या, वरिष्ठ जातीच्या लोकांच्या सोबत बसू शकत नाही, बोलू शकत नाही. या पद्धतीची जी परिस्थिती होती ती मानसिकता आज संपलेली नाहीये. जरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानाच्या प्रमाणे आपल्याला सगळ्यांना समान अधिकार आहे, पण याच मानसिकतेमुळे 30 वर्ष आधी जे नाव विस्तार झाला त्याच्यासाठी जे बलिदान गेले ते त्याच मानसिकतामुळे गेलेले आहे. आणि आपण जे आज बसलेलो आहोत इथे त्याच मानसिकतेच्या विरोधात आपण आज बसलेलो आहोत. नाहीतर आपल्याला तर सहज न्याय मिळाला पाहिजे. ज्युडिशियल कस्टडी मध्ये मृत्यू होते, कोणाच्या अरेस्ट नाही, कोणाला काय नाही. याच्यासाठी आपल्याला बसून मागणी करण्याची वेळ आलेली आहे. हा देश कुठे चाललेला आहे. संविधानाचा नाव घेऊन नतमस्तक होऊन राज्य करणारे आता सगळं आरक्षण वगैरे कसा बाजूला टाकता येईल त्याप्रमाणे आता लॅटरल एंट्रीची त्यांनी परंपरा सुरू केली. मागच्या बाजूने नियुक्त्या करावे, नोकऱ्या आरक्षण तुम्हाला अबाधित ठेवता तरी तुम्हाला तो हक्कच मिळाला नाही पाहिजे. त्याच्यामुळे त्यांनी नोकऱ्या तुमच्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने सगळे सुरू केले. या पद्धतीने संविधानाची पायमल्ली होत आहे, न कळता होत आहे. आणि याच मानसिकतेमुळे संविधानाच्या आपल्याकडे जे झालेली आहे घटना, संविधानाच्या इन्सल्ट करण्याची ती झाली. आणि मागच्या वेळी मी इथे आल्यावर जे मी सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या जे काय चालू आहे इथे वेगवेगळ्या ठिकाणी पुतळ्याच्या ह्युमिलिएशन करण्याचं काम जे चालू आहे ते अनेक ठिकाणी त्याची शृंखलाच आहे. आपण जर अभ्यास केला तर उत्तर प्रदेशमध्ये मागच्या 2 महिन्यामध्ये 5 वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा त्यांनी ह्युमिलिएशन केलेलं आहे. बिहारमध्ये, मध्य प्रदेशमध्ये, आपल्या परभणीमध्ये हे काही वेगळी घटना नाही आहे परभणीची. याच्या मागे ती मानसिकता आहे ज्याच्यामुळे हे सगळी घटना घडत आहे. आणि आपला जे लॉंग मार्च आहे त्याच्यामुळे या लॉंग मार्च मध्ये आपल्याला हे सगळे विषय आपल्या लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपले शरदचंद्रजी पवार इथे आले, आपल्याला भेट दिली. संसद अधिवेशन संपला आमचा, त्याच दिवशी पवार साहेबांनी मला सांगितलं परभणीला जायचंय आपल्याला. आणि आम्ही पण धावत धावत परत आलो. ज्या दिवशी पार्लमेंट संपला त्याच दिवशीचे तिकीट कधीतरी नांदेडची घेतली आणि आले. पवार साहेब भेटायला येणार आहे. कुठे दुसऱ्या ठिकाणी गेले नाही, इथे आले. पवार परभणीला आले आणि मग बाकीच्या कामाला लागले. आणि त्याच पवार साहेबांनी जेव्हा नामांतराचा विषय होता त्यावेळी ते सत्तेवर होते, ते मुख्यमंत्री होते पवार साहेब. त्यावेळी सुद्धा हे मनुवादी मानसिकतेमुळे लोकांनी त्यांना सांगितलं की पवार साहेब तुमची सत्ता जाईल, असं करू नका. आंबेडकरी समाजाच्या बाजूने तुम्ही निर्णय घेऊ नका. पण साहेबांनी सांगितलं सत्ता गेली तर परवा नाही, पण मी न्याय देईन आंबेडकरी समाजाला. आणि नाम विस्तार त्यावेळी झाला. आणि म्हणून आज आपण त्याच्या 30 वर्षानंतर हा सोहळा आपण साजरा करतोय. आपण संघर्ष करत असताना त्या संघर्षाच्या
ची आठवण आपण करतोय, कारण आपला संघर्ष सुरुवातीपासून आहे, चालू राहणार आहे. आणि तुम्ही खरं सांगितलं की संघर्ष आपल्या नशिबातच आहे. संघर्षाशिवाय आपल्याला काय मिळालेला नाहीये, मिळणार नाहीये. आपला इथला विद्यापीठ सुद्धा, विजय गव्हाणे साहेब त्याचे साक्षी आहे, तो विद्यापीठ सुद्धा संघर्षाच्या परिणामाचा एक दाखला आहे. आणि म्हणून आज आपल्याला मी अभिनंदन देत असताना, आपल्याला सलाम करत असताना मी आपल्याला एकच शेवटी सांगेल, एकत्रित राहा. या लोकांची घोषणा होती बटेंगे तो कटेंगे, पाटणारे हेच लोक, पण त्यांची घोषणा होती बटेंगे तो कटेंगे. बाबासाहेबांची घोषणा काय होती? पढेंगे तो पडेंगे. आपल्याला शिक्षा घ्यायची आहे, पुढे जायचं आहे, एकत्रित राहायचं आहे. एवढंच सांगते, आपली रजा घेते. धन्यवाद.